किंवा आज सेवा जनशक्ती पार्टीच्या वतीनं नांदेड लोकसभेची निवडणूक आम्ही लढवणार आहोत अशी घोषणा मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो आहे। सर्व बहुजन, ओबीसी, दलित, आदिवासी, शेतकरी, कष्टकरी आणि उपेक्षित वर्ग या सर्वांना सोबत घेऊन प्रस्थापित लोकांच्या विरोधामध्ये आणि सामान्य शेतकरी, कष्टकरी, बहुजनांच्या, ओबीसींच्या प्रश्नावर आवाज उठवणारा नांदेड लोकसभेला सक्षम उमेदवार असावा अशा प्रकारची अपेक्षा मतदारांची असल्यामुळं आम्ही सेवा जनशक्ती पार्टीच्या वतीनं ही निवडणूक लढवण्याची घोषणा केली। सर्वांशी समन्वय साधून सक्षमपणे सगळ्यांना सोबत घेऊन एकच उमेदवार देण्याचाही प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतो आहोत। कारण भारतीय जनता पार्टीने जो लोकांना पसंत नसलेला चेहरा जाहीर केलाय आणि त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा भाजपमध्ये 3 भाजप आहेत, एक निष्ठावंताची भाजप, एक प्रताप चिखलीकराची भाजप आणि एक अशोकराव चव्हाणांची भाजप। त्यामुळं तिथंही मोठी नाराजी आहे, त्यांना ही पर्याय आवश्यक आहे आणि म्हणून सेवा जनशक्ती पार्टीच्या वतीनं नांदेड लोकसभा आम्ही लढवण्याचा निर्णय घेतलाय आणि या व्यतिरिक्त महाराष्ट्रातल्या किमान 10 लोकसभा मतदारसंघामध्ये सेवा जनशक्ती पार्टीच्या माध्यमातून आम्ही भूमिका घेणार आहोत आणि आम्ही ज्यांच्या बाजूने आहोत त्यांचाच विजय होईल हे आम्ही सिद्ध करणार आहोत। धन्यवाद। सेवा जनशक्ती पार्टीचा उमेदवार प्राध्यापक मनोहर धोंडे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।